नमस्कार. आज आहे 14 एप्रिल. संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी हाती येते आहे. आज कोणकोणत्या व्यक्तींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत याविषयीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. श्रोते हो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच साईडला दिलेल्या बेल आयकॉनला देखील प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणारी सर्व महत्त्वपूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील बरेच असे तालुके आहेत ज्यामध्ये आज पैसे जमा होणार आहेत, त्याविषयीची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. यामध्ये बऱ्याच तालुक्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील विदर्भ असेल, मराठवाडा, खानदेश, मुंबई विभाग, त्यानंतर कोकण आणि इतर विभागातील देखील तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे. तसेच काही व्यक्तींच्या खात्यामध्ये 4,500 रुपये देखील मिळणार आहे आणि याचा शासनाने काही दिवसांपूर्वी जारी केलेला आहे. शासन निर्णयाचा क्रमांक जो आहे तर तो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. शासन निर्णयाच्या क्रमांकाच्या आधारावरती तुम्ही तो शासन निर्णय देखील वाचू शकता. ठीक आहे, चला तर आपण वेळ न गमावता या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, आजचा पहिला तालुका आहे तो म्हणजे नांदगाव. नांदगाव तालुका अमरावती विभागामध्ये येतो. नांदगाव तालुका येथे देखील 3,000 रुपये बऱ्याच लोकांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहे. त्यानंतर पुढील जो तालुका आहे तो आहे वरुड. वरुड तालुका अमरावती जिल्ह्यातील एक महत्त्वाचा तालुका आहे आणि यामध्ये DBT प्रणालीमार्फत 12 तारखेपासून पैसे वाटपाची सुरुवात जी आहे तर ती झालेली आहे. ज्या व्यक्तींना वरुडमध्ये पैसे आले नाही त्यांनी DBT करणे अत्यंत गरजेचे आहे, अशी माहिती तहसील कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे. पुढील जो तालुका आहे तो आहे धारणी तालुका देखील अत्यंत महत्त्वाचा आहे आणि यामध्ये देखील ज्या व्यक्तींना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्याचे पैसे मिळाले नाही त्या व्यक्तींच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आलेली आहेत. त्यानंतरचा जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. अमरावती शहर आणि त्याच्याशी असणाऱ्या आसपासचे जे गाव आहेत छोटे छोटे, अमरावती शहर आणि अमरावती तालुक्यामध्ये यामध्ये देखील पैसे वाटपाला आजपासून सुरुवात होणार आहे. आज आहे 14 एप्रिल आणि 14 एप्रिल निमित्त अमरावती शहरामध्ये आणि अमरावतीच्या आसपास असणाऱ्या गावांमध्ये पैसे वाटपाला DBT प्रणालीमार्फत सुरुवात होणार आहे. ठीक आहे, अमरावती जिल्हा नसून अमरावती शहर आणि अमरावती ज्यांचा तालुका आहे त्यांच्यासाठी. पुढील जो आहे तो आहे अंजनगाव S. अंजनगावमध्ये देखील पैसे वाटपास आजपासून सुरुवात होणार आहे. ठीक आहे, अंजनगावचे कोण श्रोता आहेत पटापट कमेंट करून सांगा. कोणत्या व्यक्तींना आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ बघत आहात त्या वेळेपर्यंत पैसे मिळाले आहेत हे देखील कमेंट करून सांगा. त्यानंतरचा आपला पुढचा तालुका आहे भातकुली. भातकुली तालुक्यामध्ये देखील पैसे जमा करण्यात आलेली आहेत. आता कधी जमा करण्यात आलेली आहेत तर काही व्यक्तींच्या खात्यामध्ये DBT प्रणालीमार्फत काल सायंकाळपासून म्हणजेच 13 तारखेपासून सायंकाळपासून उर्वरित जे पैसे होते ते 24 मार्चच्या GR अंतर्गत काल 13 तारखेपासून पैसे जमा करण्याची प्रक्रिया भातकुली या तालुक्यामध्ये सुरू झालेली आहे. त्यानंतर पुढील जो तालुका आहे तो आहे चांदूर बाजार. चांदूर बाजारची कोण श्रोता आहेत पटापट कमेंट करून सांगा. चांदूर बाजारमध्ये 2 ट्रान्झॅक्शन झालेली आहे. आत्तापर्यंत वेगवेगळी 2 ट्रान्झॅक्शन झालेली आहे अशी माहिती आमच्यापर्यंत प्राप्त झालेली आहे. चांदूर बाजारमध्ये 2 ट्रान्झॅक्शन झालेली आहेत. ठीक आहे, 1500 रुपयाची 2 ट्रान्झॅक्शन झालेली आहेत. तर पटापट कमेंट करून सांगा तुम्हाला पैसे आलेले आहेत की नाही. जर तुम्हाला पैसे आलेले नाही चांदूर बाजारच्या लोकांना तर त्यांनी 21 तारखेपर्यंत वाट बघायची आहे. 21 तारखेला तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊन जाईल. ठीक आहे, तर त्यामुळे चिंता करण्याचं काहीही कारण नाही. आता जो पुढचा तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. पुढचा तालुका आहे चांदूर रेल. चांदूर रेल आपल्याला माहिती आहे आणि चांदूर रेल या तालुक्यामध्ये देखील पैसे वाटपास आजपासून सुरुवात होणार आहे. तर कोण श्रोता चांदूर रेलचे आहेत त्यांनी पटापट कमेंट करून सांगा. जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात तर तुम्हाला पैसे आलेले आहेत की नाही ते देखील कमेंट करून सांगायला विसरू नका. तसेच जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये निश्चित विचारा आणि त्या प्रश्नांची उत्तरे आम्ही
तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करू. म्हणजेच यापुढे ब्रेकिंग न्यूज भारत TV या यूट्यूब चॅनलवरती बरेच व्हिडिओ येणार आहेत. त्यामध्ये आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करणार आहोत. एवढेच नव्हे तर तुम्ही विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे यापुढे त्या चॅनलवरती देण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये असलेल्या त्या ऑफिशियल चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आता बघा, पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो आहे धामणगाव. धामणगाव तालुक्यातून कोण कोण आहेत पटापट कमेंट करून सांगा. आणि धामणगावमध्ये 12 तारखेला एक ट्रान्झॅक्शन झालेलं आहे. तसेच आज काही व्यक्तींचा म्हणजे थोड्याच व्यक्तींच्या खात्यामध्ये आज ट्रान्झॅक्शन होणार आहे. आणि उद्याला मंगळवार असल्यामुळे उद्याला DBT प्रणालीमार्फत सकाळी 9 वाजतापासून तुमच्या खात्यामध्ये पैसे जे आहेत तर ती ट्रान्सफर केली जाणार आहेत. धामणगावची कोण कोण शोध आहेत आपल्याला पटापट कमेंट करून सांगायचं आहे. त्यानंतर धारणी तालुक्याची कोण कोण शोध आहेत तर धारणीमध्ये 16 तारखेपासून ट्रान्झॅक्शन चालू होणार आहे. धारणीची अपडेट मिळत आहेत. तसेच याविषयीची अधिक जी माहिती आहे तर ती आम्ही पूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पुढे पोहोचवणार आहोत. त्यामुळे धारणी तालुक्याची माहिती आम्ही पुढे पोहोचवू. त्यानंतर आहे मोर्शीची कोण कोण शोध आहेत पटापट कमेंट करून सांगा. मोर्शीमध्ये देखील पैसे वाटपाला आज सुरुवात होणार आहे. DBT प्रणालीमार्फत 14 तारखेपासून सकाळपासनं जी आहे तर ती सुरुवात होणार आहेत. आता तुम्ही आज हा व्हिडिओ किती वाजता बघत आहात ते देखील कमेंट करून सांगा. जर तुम्ही सायंकाळी व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला जर पैसे आले असेल तर ते देखील कमेंट करून निश्चित सांगायला विसरू नका. त्यानंतरचा जो पुढचा तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो आहे नांदगाव या तालुक्यामध्ये देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे. आता कधी सुरुवात झालेली आहे तर नांदगावमध्ये देखील आजच्या दिवशीच सुरुवात झालेली आहे. ठीक आहे. आता पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे. तो तालुका अहिल्यानगर विभागामध्ये येतो आणि तो आहे कोपरगाव तालुक्यामध्ये 8 तारखेला तसेच 12 तारखेला व उर्वरित लोकांच्या खात्यामध्ये आज पैशाचे वाटप केले जाणार आहे. 8 तारखेला 12 तारखेला आणि उर्वरित लोकांच्या खात्यामध्ये आज सायंकाळपर्यंत पैसे वाटप केले जाणार आहेत. तर कोपरगावची कोण कोण शोधत आहेत ते पटापट आपल्याला कमेंट करून सांगा. त्याचबरोबर आहे अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर किंवा अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर विभागातील कर्जत हा तालुका देखील अत्यंत महत्त्वाचा आहे आणि येथे देखील DBT प्रणालीच्या मार्फत आज तुमच्या खात्यामध्ये पैसे वाटप केले जाणार आहेत. ठीक आहे. आणि तसेच 8 तारखेला कोपरगावमध्ये सुद्धा ते ट्रान्झॅक्शन झालेली आहेत. काही लोकांच्या खात्यावरती 30 तारखेला 2 ट्रान्झॅक्शन म्हणजेच 30 मार्चला देखील ट्रान्झॅक्शन झालेली आहेत. परंतु ज्या व्यक्तींना अद्यापही पैसे मिळाले नव्हते या 2 तारखेच्या व्यतिरिक्त त्यांना आज पैसे मिळणार आहेत. तर कोण कोण शोध आहेत पटापट कमेंट करून सांगा. आता पुढील तालुका बघूया. तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे पारनेर तालुक्याची बरीच शोध आपल्याकडे आहेत. नेहमी कमेंट करून आपल्याला विचारत असतात. तर बघा, पारनेरमध्ये काही प्रमाणात लोकांचे पैसे वाटप केले गेले आहेत. काही प्रमाणात लोकांच्या खात्यामध्ये पैसे वाटप केले गेलेले आहेत. परंतु बऱ्याच लोकांची DBT ॲक्टिवेट नसल्यामुळे पारनेरमध्ये पैसे वाटप थांबवण्यात आलेलं आहे. ठीक आहे. पारनेरमध्ये बऱ्याच लोकांची DBT ॲक्टिवेट नसल्यामुळे पैशाचे जे वाटप आहे तर ते थांबवण्यात आलेलं आहे अशी माहिती प्राप्त होती आहे. आता पारनेरची कोण कोण शोध आहेत पटापट कमेंट करून सांगा. त्याचबरोबर ज्या व्यक्तींना काही टक्के लोकांना पैसे मिळाले त्यामध्ये तुमचा समावेश आहे का? जर असेल तर तुम्ही पटापट कमेंट करून सांगा, जेणेकरून इतरांना माहिती मिळेल की तुम्हाला पारनेर या तालुक्यामध्ये पैसे मिळाले आहेत. ठीक आहे. आता पुढील जो तालुका आहे तो आहे अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे. तो तालुका आपण बघूया आणि तो तालुका आहे परळी वैजनाथमध्ये या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे की 12 तारखेपासून पैशाचे वाटप सुरू झालेले आहेत. बऱ्याच लोकांच्या खात्यावरती 12 तारखेला पैसे वाटप केल्या गेलेली आहेत अशी आपल्याकडूनच आम्हाला माहिती मिळाली आहे. तसेच आम्ही आमच्या सूत्रांकडून तहसील कार्यालयात चौकशी केला असता ती देखील माहिती प्राप्त झालेली आहे की बऱ्याच लोकांच्या खात्यावरती पैसे वाटप केल्या गेलेले आहेत 12 तारखेला. परंतु ज्या व्यक्तींना 12 तारखेला पैसे मिळाले नाही त्यांना आज रात्री किंवा उद्या दुपारपर्यंत पैसे येऊन जातील. ठीक आहे. ज्या व्यक्तींना 12 तारखेला ट्रान्झॅक्शन झालेलं नाही
त्या व्यक्तींना आज रात्री किंवा उद्या दुपारपर्यंत पैसे येऊन जातील. कुठे? परळी वैजनाथमध्ये. त्यानंतर बसमत तालुक्याची देखील बरीच श्रोता आपल्या चॅनलशी जोडलेली आहे, नेहमी कमेंट करत असतात. तर कोण कोण आहेत पटापट कमेंट करून सांगा. तसेच बसमतमध्ये देखील आज ट्रान्झॅक्शन होणार आहे. आज रात्री 9 वाजताच्या नंतर तुमच्या खात्यामध्ये DBT प्रणालीमार्फत बसमत या तालुक्यामध्ये पैसे जे आहेत तर ते वाटप केली जाणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर पुढचा तालुका आहे शेनगाव. शेनगावमध्ये 12 तारखेपासून ट्रान्झॅक्शन चालू झालेली आहेत. आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये शेनगावचं नाव घेतलेलं होतं. तर त्या शेनगावमधल्या बऱ्याच लोकांनी कमेंट करून सांगितली की आम्हाला काल म्हणजेच 13 तारखेला सायंकाळपर्यंत पैसे आलेले आहेत. तर निश्चितच DBT प्रणालीमार्फत जेव्हा पैसे येतात तर थोडा वेळ लागतो, कालावधी लागतो ती प्रोसेस पूर्ण व्हायला, आणि त्या अंतर्गत तुम्हाला पैसे मिळाले आहेत. तर धन्यवाद जी शेनगावची लोक आहेत त्यांनी आपल्याला निश्चिती केल्याबद्दल. पुढील जो तालुका आहे तो आहे हिंगोली. तर हिंगोली तालुक्यामध्ये देखील हिंगोली जिल्हा नसून हिंगोली तालुका यामध्ये देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहेत. आता ती सुरुवात कधी झाली याविषयीची निश्चित माहिती उपलब्ध नाही, परंतु जवळजवळ 43-44% जी लाभार्थी आहेत संजय गांधी तसेच श्रावणबाळ आणि इतर योजनेचे लाभार्थी त्यांच्या खात्यामध्ये 2 ट्रान्झॅक्शनच्या मार्फत 3,000 रुपये जमा केल्या गेले आहेत. आता ज्या व्यक्तींना पैसे मिळाले नाही हिंगोली तालुक्यामध्ये त्या व्यक्तींना परत एकदा 1,500 रुपये ट्रान्झॅक्शन, तसेच या आधीचे जे 2 ट्रान्झॅक्शन आहेत ते देखील म्हणजेच 4500 रुपये असं ट्रान्झॅक्शन केले जाणार आहे, अशी माहिती आमच्याकडे प्राप्त होत आहे. ठीक आहे. आता पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे आणि येथील बरीच श्रोता आपल्याशी जुळून आहेत. तर पुढील तालुका आपण बघूया. अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे आणि त्या तालुक्यामध्ये हे अहमदपूरमध्ये DBT प्रणाली ॲक्टिवेट आहे बऱ्याच लोकांची, आणि अहमदपूरची जी टक्केवारी आहे तर ती चांगली आहे. तर अहमदपूरची कोणकोण श्रोता आहेत पटापट कमेंट करून सांगा. अहमदपूरमध्ये देखील पैसे वाटपास आजपासून सुरुवात होणार आहे. ठीक आहे. तर अहमदपूर या तालुक्यातील लोकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. अहमदपूरमध्ये आज पैसे वाटपाला सुरुवात होणार आहेत. पुढील जो तालुका आहे औसा तालुक्यामध्ये देखील आज पैसे वाटपाला सुरुवात होणार आहेत. तर औशाची कोणकोण श्रोता आहेत ते देखील आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे की तुम्हाला पैसे मिळाले आहे की नाही. तसेच श्रोते हो, तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न किंवा शंका असतील तर निश्चितच कमेंट करून विचारा. त्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे देण्याचा प्रयत्न आम्ही नेहमी करत असतो. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ब्रेकिंग न्यूज भारत TV या यूट्यूब चॅनलची ऑफिशियल लिंक दिलेली आहे, त्याला देखील सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवरती बरेच प्रश्न येतात आणि ती सर्व प्रश्न वाचणे किंवा हे करणे आमच्याकडून कधीकधी शक्य होत नाही. त्यामुळे आम्ही पुढील व्हिडिओ त्या ब्रेकिंग न्यूज भारत TV या चॅनलवरती देखील प्रसारित करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे तुम्ही तुमचे प्रश्न विचारा. तसेच तालुक्यांची माहिती असेल, तुमच्या मनातील शंका प्रश्न असेल, या सर्व गोष्टींची माहिती आम्ही पुढे त्या चॅनलवरती देखील अपलोड करण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे तुम्ही त्याला देखील सबस्क्राईब करा. ठीक आहे. चला तर भेटूया पुनश्च एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी घेतोय आपली रजा. नमस्कार. धन्यवाद.